पण मनसैनिकांचे हात फार शिवशिव असतात का? हो, कारण जिथे अन्याय दिसतो तिथे आमच्याकडनं लातच पडते. आम्ही ते सहन करत नाही. एक माणूस आमच्या समोर रडतोय, कोणीतरी त्याला मारतोय आणि आम्ही असं बघत बसू आणि मग घरी जाऊ आणि मग त्याच्यावर दिलगिरीचा एखादा मेसेज टाकू, हे आमच्याने होणार. आम्हाला शिकवण आहे. म्हणजे माझं 2007चं एक खूप मोठं आंदोलन होतं रेल्वेवर. त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांचं भाषण ऐकलं आणि त्यात साहेबांनी म्हटलं होतं, अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. त्या दिवशी मला वाटलं होतं की हे मराठी मुलांवर अन्याय करतात. बाहेरची सगळी युपी बिहारची मुलं आणून तुम्ही जर माझ्याबरोबर त्यावेळेला असतात ना तर तुम्ही वेळ, माझ्या अंगावर काटा आला होता. त्यावेळेला मला ठाणा स्टेशनला मी सकाळी गेलो आणि किमान 8-10 हजार मुलं ठाणा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपली होती, बाहेर न आलेली. ह्या नोकऱ्या आमच्या मुलांना का नाही मिळायला पाहिजे? बाहेर ना का आणायची तुम्ही मुलं? सो मला असं वाटलं हे आमच्यावर, त्यावेळेला मी 22 वर्षाचा होतो, 22-23 वर्षाचा होतो. मलाही वाटलं माझ्यावर अन्याय. त्याच्यातून पडलेली ती लाथ होती. आज रेल्वेमध्ये मराठी मुलं कामाला, रेल्वेच्या जाहिराती मराठी. हे सगळं श्रेय सन्माननीय राजसाहेबांचं आहे, आमच्या त्या आंदोलनाचं. त्यामुळे आमचे हात हे शिवशिवतात जिथे अन्याय होतो. आमचं रक्त भगवं आहे, त्याच्यामुळे भगवं रक्त सतत चळचळत राहतो.